पुण्यात भाजपची कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली आणि यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी भाजपचे सर्व आमदार बैठकीला उपस्थित होते, तसंच जिल्ह्यातील सर्व 62 मंडळ अध्यक्ष देखील उपस्थित होते। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा अशा सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्यात। पुण्यातील कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये बावनकुळेंनी या सूचना केल्या। काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तर घाबरू नका, कारण त्यांच्या अगोदर तुमचा विचार करणार असंही बावनकुळेंनी सांगितलंय। महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत यांची उपस्थिती होती। दरम्यान महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाचं 2 मे ते 4 मे पर्यंत महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणीच्या पोखर्णीमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली आहे। सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूनं काँग्रेसनं या सद्भावना पदयात्रेचं आयोजन केलंय। वसईमध्ये श्रमजीवी संघटना आणि विधायक संसद आयोजित श्रमजीवी साहित्य मेळावा पार पडलाय। 2 दिवस आयोजित केलेल्या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींनी हजेरी लावली होती। आजची पत्रकारिता आणि श्रमिक या विषयांवर मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं होतं। झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार, ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने, पत्रकार उदय तानपाठक यांनी सहभाग नोंदवला। हजारो पाकिस्तानी महिला विवाह करून भारतात वास्तव्य करतात, त्यामुळे दहशतवाद्यांच्या कारवायांसाठी देशात मॅरेज जिहाद तर सुरू नाही ना, अशी शंका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे संपूर्ण देशात मॅरेज जिहादची चौकशी करा अशी मागणी सदावर्ते यांनी केली। संजय शिरसाट यांनी ओवैसी यांचं कौतुक केलंय। ओवैसी सारखा धर्मांध माणूस पंतप्रधानांच्या आणि देशाच्या पाठीशी आहे, त्याचं खरंच कौतुक असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रिक्षा चालकाच्या सीटवर बसले। ठाण्यातील एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने सरनाईकांच्या गाडीची नंबर प्लेट असणारी ऑटो रिक्षा आणली होती आणि ती पाहून सरनाईक यांनाही रिक्षा चालवण्याचा मोह आवरता आला नाही। त्यांनी मुलाला मागे बसवत 4 ते 5 किलोमीटर ऑटो रिक्षा चालवली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात धर्मरक्षा प्रतिष्ठाननं हिंदू मशाल रॅली काढली। दहशतवादाचा अंत व्हावा, निष्पापांचे जीव जाऊ नयेत या उद्देशानं ही मशाल रॅली काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू केलेल्या रॅलीमध्ये शेकडो लोकांनी सहभाग घेतला। त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा देखील दिल्या। पुणे जिल्ह्यात मनसरमध्ये शेतकरी पाण्यासाठी आक्रमक झाले। त्यांनी पाणी सोडण्यासाठी डिंभे कालव्याच्या पाण्यामध्ये उड्या टाकत आंदोलन केले। पाटबंधारे विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली आणि यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। माणगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन सुरू आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास संपाचा इशारा या अधिवेशनातून देण्यात आलाय। अधिवेशनातून कर्मचाऱ्यांचे अनेक ठराव मंजूर करण्यात आलेत, अशी माहिती एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदे यांनी दिली आहे। बुलढाण्यातील देऊळ गावराजा जवळ वाळूच्या अवैध वाहतूक आणि उपसाविरोधात प्रशासनानं कारवाई केली आहे। गेल्या 2 दिवसात अवैध वाहतूक करणाऱ्या 4 टिप्परवर कारवाई झाली। खडकपूर्णा नदीपात्रात वाळूचं अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे, याला आळा घालण्यासाठी महसूल पथकानं ही कारवाई केली। धुळे शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं घरफोडी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून दागिन्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। मुंबईतील तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा हा 23% आलाय आणि त्यामुळे मुंबईकरांना पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे। मात्र पाणी कपात करणार नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय। तसंच 15 मे पर्यंत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तसंच शेतीलाही पावसाचा फायदा होणार आहे। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाबरोबरच गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी अवकाळीसह गारपिटीची शक्यता आहे। यवतमाळमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या 3घांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, कार असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
सांगलीत आईनेच आपल्या मुलीच्या मदतीनं पोटच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली आहे। 19 वर्षीय मयूर माळीला मायलेकींनी मिळून गुंगीचं औषध दिलं आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली। तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळत घरात आग लागून मृत्युमुखी पडल्याचा बनाव केला। मात्र तासगाव पोलिसांनी छडा लावत दोघींना अटक केली। कुलाबामध्ये एका वृद्धाची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। गुंतवणूक केल्यानंतर पैसे काढण्याचा प्रयत्न करताना त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगितलं आणि त्यामुळे फसवणुकीचा हा प्रकार समोर आला आणि आता गुन्हा देखील दाखल झाला आहे। पत्नीच्या नातेवाईकांनीच जावयाचा खून केल्याची घटना जळगावात घडली आहे। कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेलजवळ ही हत्या झाली। पत्नीच्या अनैतिक संबंधांमधून हा खून झाल्याचा प्राथमिक माहिती आहे। आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका तरुणाच्या नातेवाईकांनी घेतली आहे। मुंबईत सायबर गुन्हेगारांनी बनावट ईमेलद्वारे एका कंपनीला 11 लाखांचा गंडा घातलाय। सायबर गुन्हेगारांनी एका कंपनीच्या नावानं फेक आयडी तयार करून ही फसवणूक केली आहे। दरम्यान फसवणूक झाल्याचं कळताच पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत। यवतमाळमधील पुसदमध्ये गांजा प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 17 किलो गांजा जप्त करण्यात आलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीलाही अटक केली आहे, तर दुसरा आरोपी हा फरार असल्यानं त्याचा शोध घेणं सुरू आहे। भंडाऱ्यातील मोहाडीमध्ये नगरपंचायतीच्या वतीनं कचरा व्यवस्थापन केंद्राकरिता जागा देण्यात आली आहे। तरीही शहरात खुल्या जागेवर अनधिकृत कचरा व्यवस्थापन केंद्र नगर परिषदेनेच तयार केले। तसंच या ठिकाणी घंटागाडात मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात आणि त्यामुळे दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील 2 शाळांमध्ये 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पार पडली। 242 विद्यार्थ्यांपैकी 71 विद्यार्थ्यांच्या प्री डायबेटिकचे लक्षणं आढळून आली आहेत आणि त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलाय आणि त्यानुसार पालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे। मुंबईतील जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम लांबणीवर पडतंय। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या रुग्णालयाच्या 2 विंगचं काम पूर्ण होणार होतं, मात्र तांत्रिक कारणामुळे हे काम पूर्ण झालं नाहीये। त्यामुळे या ऑक्टोबरमध्ये हे काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले। नाशिकमधील येवल्यात मोकाट जनावर धुमाकूळ घालतायत। या जनावरांमुळे नागरिकांना वाहतुकीसही अडचण निर्माण झाल्यात आणि त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। MST CET परीक्षा फेरपरीक्षा आज होणार आहे। PCM ग्रुपच्या परीक्षेत 21 प्रश्न चुकीचे होते आणि त्यामुळे आज फेरपरीक्षा घेतली जाणार आहे। एकूण 27,837 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। राज्यातील शिक्षक मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीस 6 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। हे प्रशिक्षण पुढील महिन्यात होणार आहे। तसंच अनेकांची 24 वर्ष सेवा पूर्ण होत असल्यानं अशा शिक्षक आणि मुख्याध्यापकांना 1 मे 2025 पासून प्रशिक्षणाकरता ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे। राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मात्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना 6 मे पर्यंत शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे। बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील शाळांचं नवीन शैक्षणिक सत्र 23 जून पासून सुरू होणार आहे। सरकारी रुग्णालयातील बनावट औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी केली जाणार आहे। तातडीने औषध तपासणी करता यावी यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे। BKC ते आचार्य यात्रे चौक मेट्रो 3 आणि इगतपुरी ते आमणे या समृद्धी महामार्गाच्या सारख्या 2 प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकलाय। आता या प्रकल्पांना नवीन मुहूर्ताची प्रतीक्षा आहे, मात्र तारीख निश्चित होत असल्यानं लोकार्पण रखडलंय। पुण्यात माडाच्या उत्पन्नात 39% वाढ झाली आहे। महसूल उत्पादनातून 5,000 कोटी तसंच भांडवली उत्पन्नातून 1,700 कोटींची भर पडलेली आहे। तिजोरीत ही भर पडलेली आहे। गेल्या वर्षी तुलनेमध्ये 3,000 कोटींची उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे। 1 मे पर्यंत 256 लाख टन गहू खरेदी झालाय। सरकारमध्ये गरजेपुरता गहू साठा उपलब्ध आहे। बाजारातील दर स्थिर आहेत, त्यामुळे केंद्र सरकारनं गहू, पीठ आणि मैद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहेत।
बाजार समित्यांमध्ये येणारी फळं आणि भाजीपाल्यांपैकी 30% मालाची नासाडी होत असल्याचं अहवालामध्ये समोर आलंय। ही नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेनं एका समितीची स्थापना केली आहे। ही समिती नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे। जळगावच्या देवगावमध्ये महादेवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेत महिला कुस्तीपटूंनीही सहभाग घेतला आणि यावेळी विजयी कुस्तीपटूंना बक्षीसही वाटण्यात आलं। जळगावच्या मनारखेडा गावामध्ये श्री खंडेराव महाराजांचा यात्रा उत्सव पार पडला। यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय। भगत अतुल पाटील यांनी मनारखेडा गावापासून तर खंडेराव महाराज मंदिरापर्यंत 12 गाड्या ओढल्या आहेत। मुंबईमध्ये महानगरपालिकेने वृक्षांच्या संवर्धनासाठी वृक्ष संजीवनी अभियान राबवलेलं आहे। या मोहिमेमध्ये 15 दिवसात 1200हून अधिक झाडांच्या मुळाशी केलेलं कॉन्क्रिटीकरण हे हटवण्यात आले। यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही सहभागी झाले। पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात अधिकृत वाहनतळ वगळता 200 मीटरच्या परिसरात सर्व प्रकारची वाहनं लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांच्या आवारातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय। मी देशाचा संरक्षण मंत्री आहे, त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की मी आपल्या सैनिकांसह आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करेन। तसंच पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये देशाला जे वाटतं आहे ते होणारच असं म्हणत सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय।